आणि काय रे अर्जुन, तुला काय वाटतं की तू जर असा वागला तर तुला सायलीच्या हातची कॉफी मिळणार होती का? जरा तूही समजून घ्यायचं होतं ना. आता गेली सायली निघून. म्हणून विमल आणि कल्पना आता दोघीही रडण्याचं नाटक करत असतात. हे ऐकून मात्र अर्जुनचे हार्टबीट खूप वाढलेले असतात आणि अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन म्हणत असतो की आज मला डब्बा मिळणार आहे की नाही. विमल अर्जुनचा डब्बा घेऊन येते आणि म्हणते की अर्जुन दादा, हा घ्या तुमचा डबा, सायलीताईने मगाशीच करून ठेवला होता. तर अर्जुन म्हणतो की थँक्यू विमल. मात्र सायली अर्जुनकडे बघतही नसते, ती तिच्याच तोऱ्यामध्ये असते. ते बघून अर्जुन म्हणतो, मम्मा तुला माहिती आहे का, तुझ्या लाडक्या सुनेने तिचे शब्द माझ्या कानावर ऐकू न देण्याचं वचन घेतलंय. जरा सांग तुझ्या सुनेला काहीतरी समजावून. तर कल्पना म्हणत असते की हे बघ, नवरा बायकोचे भांडणं आहे, मी कशाला मध्ये पडू. आणि अर्जुन, आता तू काय लहान राहिलास का की मम्मा याने हे केलं, मम्मा त्याने ते केलं असं सांगायला. आणि तसंही नवरा बायकोमध्ये थोडीफार भांडणं व्हायलाच पाहिजे. त्यामुळे अर्जुन आता मम्माकडून सुद्धा हुकलेला असतो. तर इकडे नागराज म्हणत असतो की याचा अर्थ प्रतिमा खरंच परत आली आहे. प्रिया म्हणते की अहो काय झालं, आली तर येऊ द्या ना ती परत. तसंही आपण अख्ख्या नागराजला घोळात घेतलंय, तर त्या प्रतिमाला घोळात घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. नागराज म्हणतो की जरा वेडी आहेस का ग तू. अगं एका हळव्या झालेल्या बापाला फसवणं सोपं होतं, परंतु एका जन्मदात्या आईला कशी काय फसवणार आहेस तू. तुला जितकं वाटतंय ना तितकं सोपं नाही आहे. सध्या दादा हा बायकोच्या विरहामध्ये आहे, त्यामुळे आपण त्याला हवं तसं वाकवू शकतोय. पण प्रतिमा वहिनी जर परत आली ना, तर प्रतिमा वहिनी जसं म्हणेल तसं सगळं होईल आणि दोघं मिळून निर्णय घेतील. या म्हणते की हो, मी तर याचा विचार केलाच नाही. नागराज म्हणतो की आता जर प्रतिमा वहिनी परत आली तर सगळी प्रॉपर्टी ही प्रतिमाच्या नावावर होईल, आणि जर प्रतिमा वहिनी नाही आली तर मग प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल. नागराज म्हणतो की तरीसुद्धा अजून मोठा धोका काही टळलेला नाही आहे. प्रिया म्हणते की कुठला मोठा धोका. जेव्हा मी आणि मैपतने यांचा ॲक्सिडेंट केला होता तेव्हा ॲक्सिडेंटच्या ठिकाणी आम्ही दोघंही गेलो होतो. तेव्हा मी दादाला आणि वहिनीला दोघांनाही चेक केलं होतं. तेव्हा मला वाटलं की दोघंही मेलेत, परंतु दोघंही मेले नव्हतेच. प्रतिमा वहिनी जिवंत होती. प्रतिमा वहिनी फक्त बेशुद्ध पडली होती. आणि जर ती खरंच बेशुद्ध झाली नसेल आणि तिने जर मला आणि मैपतला बघितलं असेल तर. प्रिया म्हणते की बापरे, जर बघितलं असेल तर मग आपला गेम इथेच संपला. नाही हा, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते की मी तुमच्यामुळे जेलमध्ये अजिबात जाणार नाही. नागराज म्हणतो की जरा गप्प बसशील का, हे संकट किती मोठं आहे ते बघशील का आधी. प्रिया म्हणते की तुम्हाला काय वाटतं की ॲक्सिडेंटच्या टाईमला प्रतिमाने तुम्हाला बघितलं असेल का, म्हणून ती पनवेलमध्ये असून सुद्धा घरी येत नाही आहे का. नागराज म्हणतो की असू शकतं असं, कारण म्हणूनच ती लांब लांब राहते. पण आता जर ती दादाला सापडली तर मात्र आपलं काही खरं नाही. प्रॉपर्टी तर हातामधून जाईल आणि दुसरं म्हणजे जेलमध्ये बसावं लागेल. प्रिया म्हणते की नाही नाही, काहीही झालं तरी चालेल, परंतु प्रतिमा घरात येता कामा नये. तर इकडे कुसुमताई ही स्वयंपाक करत असते आणि डब्बा ठेवायला ती स्टूलवर चढते, परंतु त्याचवेळी तिथे एक बाई साखर मागायला येते. त्यामुळे कुसुमचं लक्ष तिच्यावर जातं आणि तिच्या पायाखालून तो स्टूल सरकतो आणि ती खाली पडते. कुसुमताई खूप जोरात खाली पडलेली असते, त्यामुळे ती बाई घाबरते आणि ती म्हणते की चला आपण दवाखान्यात जाऊया का. तर कुसुमताई म्हणते की नाही नको, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या सायलीला फोन करा, ती सगळं करेल व्यवस्थित. ती बाई लगेचच सायलीला फोन करते आणि सांगते की मी कुसुमताईची शेजारीण बोलते, अगं त्या डबा ठेवताना खाली पडला, त्यांच्या उजव्या हाताला मार लागलाय ग. सायली म्हणते की अहो तुम्ही तिला दवाखान्यात नेता का. तर ती बाई म्हणते की ठीक आहे, मी एक काम करते, स्टँडजवळ तो दवाखाना आहे ना, मी तिथे त्यांना नेते, तुम्ही या तिथे. सायली म्हणते की हो ठीक आहे चालेल, मी येते. तर कल्पना सायलीला विचारत असते की काय ग सायली, काय झालं. त्यावर सायली सांगत असते की अहो आई, कुसुमताई स्टूलावरून खाली पडली आहे आणि त्यामुळे तिच्या उजव्या हाताला मार लागलाय. त्यावर कल्पनाही घाबरते. ती म्हणते की तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता जा. सायली सांगते की कुसुमताईला जोपर्यंत बरं वाटणार नाही तोपर्यंत मी कुसुमताईच्या इथेच थांबू का. म्हणते की हो चालेल, तू एक काम कर, जोपर्यंत कुसुमताईला बरं वाटत नाही तोपर्यंत तू तिथेच थांब. आणि मग सायली लगेचच तिथून निघते. तर अर्जुन सुद्धा घरी येत असतो, कारण तो त्याची महत्त्वाची फाईल घरी विसरलेला असतो. कल्पना आणि विमल देवाकडे प्रार्थना करत असतात की कुसुमताईला लवकर बरं वाटू दे. कल्पना म्हणते की मी एक काम करते, माझ्याकडे तो फ्रॅक्चर झाल्याचा पट्टा आहे ना, तो पण सायलीच्या बॅगमध्ये पाठवून देते, चल आपण सायलीची बॅग भरूयात. असं म्हणून आता दोघीही सायलीच्या रूममध्ये जातात. तेवढ्यातच अर्जुन खाली हॉलमध्ये आलेला असतो. कुसुमताई आणि विमल त्याला वरूनच खाली बघतात. विमल आणि कल्पना दोघीही त्याला वरून खाली बघतात. तर कल्पना म्हणत असते की हा अचानक कसा काय आला, बहुतेक हा सायलीच्या शोधातच आला असेल. आणि मग कल्पना आणि विमल त्याची गंमत करण्याचं ठरवतात. अर्जुन आता रूममध्ये येतो. रूममध्ये इकडे तिकडे तो शोधू लागतो, परंतु सायली कुठेच नसते.
तर इकडे नागराज आणि प्रिया मैपत आणि साक्षीसोबत बोलत असतात. नागराज म्हणत असतो की सगळं संपलंय, ती प्रतिमा परत आली आहे. प्रिया म्हणते की ज्या दिवशी ती प्रतिमा किल्लेदारला सापडेल ना तेव्हा सगळं काही संपणार आहे. मैपत म्हणत असतो की काय नागराज, तुझ्या बायकोने कोणीतरी ओढणी घेतलेली बाई बघितली आणि तूही विश्वास ठेवतोस. नागराज म्हणतो की मैपत, अरे मी तुला सांगतोय की मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ती प्रतिमा वहिनीच होती. मैपत म्हणतो की मग मी काय लोकांचे डोळे उधार घेऊन बघतो का? नागराज शेठ, मला जे माहिती आहे ना ते तुम्हाला माहीत नाही म्हणून तुमचा थरकाप होतोय. मला आठवतंय का त्या किल्लेदार नवरा बायकोला आपण त्या दिवशी खाली पडताना बघितलं. नंतर पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला म्हणून आपण तिथून परत निघालो. पण मला काही चैन पडत नव्हता. तोपर्यंत तर गाडीने चांगलाच पेट घेतला होता. किल्लेदार नव्हता तिथे, परंतु थोड्याच अंतरावर त्याची बायको तिथे पडलेली दिसली मला. रडत होती, धडपडत होती. आणि मग महिपत घडलेला प्रकार सांगू लागतो. ॲक्सिडेंटच्या दिवशी प्रतिमा ही मदत मागत असते, धडपडत असते, तिच्या अंगाला खूप खरचटलेलं असतं. तर महिपत तिथे येतो आणि म्हणतो की काय मदत हवी आहे तुला? तर प्रतिमा म्हणते की हो. महिपत म्हणतो की ठीक आहे, तुला मदत हवी आहे ना, तर मी तुला मदत पाठवतो. असं म्हणून तिथे पडलेलं एक जळतं लाकूड तो घेतो आणि प्रतिमाच्या अंगावर जोरात फेकतो. आणि मग महिपत नागराजला सांगू लागतो की प्रतिमा ही तुझ्या हातून वाचली, माझ्या हातून नाही. मग मला सांगा की तुमची वहिनी कुठून येणार आहे परत? त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जी पाहिली ती बाई तुमची वहिनी नाहीये. नागराज म्हणतो की हे तू खरं सांगतोयस? मग तू इतकी वर्षे ही गोष्ट मला का नाही सांगितलीस? महिपत म्हणतो की धंद्याचे काही सिक्रेट असतात आणि काही नियम असतात, ते हळूहळू उघडायचे असतात. साक्षी म्हणते की याचा अर्थ प्रतिमा 113% जिवंत नाहीये. मग आपण का टेन्शन घेतोय? महिपत म्हणतो की बरोबर बोलतेस, त्यामुळे मी सांगतोय की सगळ्यांनी आता निर्धास्त व्हा. त्यामुळे सर्वजण आता खूप खुश असतात, कारण प्रतिमा जिवंत नसते असा सर्वांना गैरसमज झालेला असतो. सायली आता इकडून रिक्षातून चाललेली असते. त्याचवेळी तिला कुसुमताईचा फोन येतो. कुसुमताई तिला सांगते की सायली, अगं मी हॉस्पिटलमधून जाऊन आले आणि संध्याताईसुद्धा आहे माझ्यासोबत. तू एक काम कर, तू आता डायरेक्ट घरीच जा. आणि कविताताईसुद्धा आल्या असतील, त्याही काळजी करत बसल्या असतील, तू त्यांना सगळं खरं खरं सांग. सायली आता कुसुमताईंच्या घरी निघालेली असते आणि कविताला ती भेटणार असते. अर्जुन आता हॉलमध्ये आलेला असतो, त्यामुळे कल्पना आणि विमलची नाटकं सुरू होतात. कल्पना आणि विमल दोघीही तोंड पाडून बसतात. अर्जुन येतो आणि म्हणतो की विमल, मला कॉफी हवी आहे. विमल म्हणते की आत्ता करून आणते. अर्जुन म्हणतो की का बरं, घरात कोणी नाही आहे का दुसरं कॉफी द्यायला? कल्पना म्हणते की ठीक आहे, मी आहे, मी देते तुला कॉफी बनवून. आणि काय रे अर्जुन, तुला काय वाटतं की तू जर असा वागला तर तुला सायलीच्या हातची कॉफी मिळणार होती का? जरा तूही समजून घ्यायचं होतं ना. आता गेली सायली निघून. म्हणून विमल आणि कल्पना आता दोघीही रडण्याचं नाटक करत असतात. हे ऐकून मात्र अर्जुनचे हार्टबीट खूप वाढलेले असतात आणि अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना सायलीला व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉलवरती सायलीसोबत बोलत असते आणि म्हणत असते की सायली, अगं तुझ्याशिवाय मला चैनच पडत नाहीये. म्हणजे बाकी कोणाचं तर मला माहीत नाही, पण मला तुझ्याशिवाय अजिबात चैन पडत नाही. तर अर्जुन मात्र कल्पनाच्या मागे मागे फिरत असतो. कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू का माझ्या मागे मागे फिरतोय? तुला सायलीसोबत बोलायचंय का? धर बरं बोलून घे. अर्जुन म्हणतो की मम्मा, मला कोणाशीही बोलायचं नाहीये आणि कोणाला बोलण्यासाठी मला जबरदस्ती देखील करायची नाहीये. तर अर्जुन आणि सायलीचा अबोला मात्र कमी होण्याच्या ऐवजी अजूनच वाढलेला असतो. तर मालिकेत आता पुढे धम्माल ट्विस्ट येणार आहेत. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.